हाय, हॅलो, नमस्कार. मी क्रांती आणि क्रांतीवीर ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मी क्रांती खूप 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 मनापासून स्वागत करते. चला तर मग आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांची भाजी. तर खूप मस्त अशी भाजी बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. तर सर्वात अगोदर शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आणि त्या छान अशा कापून घ्यायच्या. तर 1.5 ते 2 इंच या अंतरावर या शेंगा कापायच्या आहेत. तर पाहू शकता मी पण शेंगा कापत आहे. अशा शेंगा तुम्ही कापायच्या आहेत आणि ह्या शेंगा ज्या आहेत त्या आपण आपल्या मनाने कशाही कापू शकतो, छोट्या मोठ्या. पण मी 1.5 इंच म्हणजे पातळ जर रस्सा भाजी जर करायची असेल ना तर 1.5 ते 2 इंच अंतरावर हे शेंगा कापायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता मी आता साल काढत आहे. तर साल देखील काढायचं आहे. पूर्ण बी साल नाही काढायचं, थोडं थोडं काढायचं आहे. अधीमध्ये कुठेतरी कुठेतरी काढायचं आहे. म्हणजे कसं जर संपूर्ण साल काढलं तर शेंगा ज्या आहेत जास्तच गाळ शिजतील आणि त्या खाता येणार नाहीत. खाताना त्याचा चोता चोता होईल. त्यामुळे थोडं थोडंच काढायचं आहे. अगदीच जर नाही काढलं तर जो आपला मसाला आहे तो ह्या शेंगांना लागणार नाही. त्यामुळं कुठंतरी कापायचा आहे म्हणजे आपला मसाला जो आहे तो ह्या शेंगांना सगळीकडून लागला जाईल. तर शेंगा माझ्या संपूर्ण कापून झाल्या आहेत. तुम्ही पाहू शकता शेंगा माझ्या कशा मी सोलून घेतलेल्या आहेत. अशाच तुम्ही देखील सोलायच्या आहेत. एकदम संपूर्णही नाही सोलायच्या आणि अजिबातच सोलल्या नाहीत असंही नको. आणि छान अशा शेंगा ज्या आहेत त्या धुवून घ्यायच्या आहेत. अगोदर शेंगा मी धुतलेल्या नव्हत्या. त्यामुळं कारण हे शेंगा ज्या आहेत त्या आमच्या झाडाच्याच आहेत. मी झाडाच्याच तोडलेल्या आहेत. विकत वगैरे काय आणलेले नाही आहेत. त्यामुळं चांगल्या आहेत शेंगा, गावरान आहेत. आणि मग शेंगा झाल्यानंतर एक कढई ठेवायची गॅसवर आणि आपल्याला करायची आहे वाटणाची तयारी. तर त्यासाठी काय करायचं, सर्वात अगोदर खोबरं जे आहे ना, सुकं खोबरं ते घ्यायचं कापून आणि मग ते छान असं भाजून घ्यायचं. ब्राऊन रंगावर भाजायचं आहे. आणि मग शेंगदाणे जे आहेत ते शेंगदाणे अगदी थोडेसे शेंगदाणे पण भाजायचे आहेत. आणि मग शेंगदाणे भाजले की त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ घालायचे आहेत. पांढरे तीळ देखील भाजायचे आहेत आणि पांढरे तीळ छान उडले, असं उडायला सुरुवात झाली की मग ते काढून घ्यायचे आहेत. आणि मग थोडंसं तेल टाकायचं, अगदी थोडंसं टाकायचं. आणि मग काय करायचं, त्यामध्ये टाकायचा बारीक चिरलेला कांदा. बारीक म्हणजे असा बारीक नाही, असा पतला पतला कापलेला आहे आणि उभा उभा कापलेला आहे. म्हणजे तुम्हाला ज्या आकारात हवं आहे त्या आकारात तुम्ही कापू शकता. अगदीच बारीक कापायची काही गरज नाही, पण कापायचं असेल तुम्ही कापू शकता. आणि एकदम मोठ्यालाही ठेवू शकता, कारण आपल्याला याची फ्युरी बनवायची आहे. त्यामुळं मिक्सरमध्ये हा बारीक होणारच आहे. तर तुम्ही पाहू शकता आता छान असं कांदा देखील ब्राऊन रंगावर परतलेला आहे, जास्तही करपलेला नाही आहे. मग मी आता यामध्ये घालणार आहे हिरवी कोथिंबीर, शेतातली कोथिंबीर आहे. तर तुम्ही पाहू शकता कोथिंबीर घालून कोथिंबीर देखील 2 ते 3 मिनिटं छान अशी परतवून घेणार आहे. आणि कोथिंबीर आणि कांदा छान परतला की मग ते काढून घेणार आहे. आणि हे मिश्रण साधारण 5 ते 6 मिनिटं असंच ठेवणार आहे, म्हणजे हे थंड होऊन जाईल. आणि तो थंड होत आहे तोपर्यंत कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं, त्यामध्ये शेंगा घालायच्या, थोड्याशा शेंगा हलवायच्या तेलामध्ये. आणि मग छान असं शेंगा हलवायच्या. आणि शेंगा शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये घालायचे पाणी. तर तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही घालू शकता, जास्त कमी तसं काहीच नाही आहे. नंतरही आपल्याला कमी पडलं तर पाणी दुसरं देखील आपण यामध्ये घालू शकतो गरम करून. त्यामुळं पाणी तुमच्या इच्छेनुसार घाला. आणि मग यामध्ये घालायचं आहे मीठ आणि थोडीशी हळद देखील घालायची आहे. आणि मग हे छान असं थोडं हलवून थोडा वेळासाठी गॅसवर म्हणजे कढईवर झाकण ठेवायचं आहे. आणि 5 मिनिटं ही छान अशी शिजू द्यायची आहे. तर मी यावर झाकण ठेवते. झाकण थोडंसं उघडं ठेवायचं आहे. कढई म्हणजे थोडंसं अर्धवट झाकण ठेवायचं आहे, म्हणजे वाफा बाहेर निघून जातील. आणि आता काय करते, मिश्रण देखील छान थंड झालं आहे. आता हे घ्यायचं आहे का मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. अगदी थोडंसं, जास्त पण नाही घालायचं, थोडंच पाणी घालायचं. अशी जास्तही पातळ फ्युरी नाही बनवायची आपल्याला. पाहू शकता आता यामध्ये पाणी घातलं आहे आणि आता हे मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतलं आहे. तोपर्यंत आपल्या शेंगा देखील छान शिजल्या आहेत. जास्तही नाही शिजवून घ्यायच्या. 80 ते 85% शेंग फक्त शिजली पाहिजे. बाकी उरलेली 15 ते 20% भाजीमध्ये शिजली जाते. तर तुम्ही पाहू शकता शेंग मी तुम्हाला दाखवली कशी शिजली आहे. जास्त नाही शिजलेली पण बरी आहे.
मग आता काय करायचं, फोडणीची तयारी करायची. त्यासाठी काय करायचं, कढईमध्ये घालायचं तेल आणि तेलामध्ये घालायचं जिरे. जिरे छान फुलू द्यायचं. जिरे छान फुलले की मग घालायचं थोडासा लसूण. बारीक ठेचून देखील तुम्ही घालू शकता, पण मी एकदम बारीक कापला आहे. कापून ठेचून कसाही घालू शकता. आणि मग लसूण थोडासा परतला की मग त्यामध्ये घालायची आहे आपण बनवलेली ही प्युरी. तुम्ही पाहू शकता, मी जास्त पातळ नाही बनवलेली. तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. पण मी नाही बनवली जास्त पातळ, मला नाही आवडत. आणि मग मी आता हे छान असे तेलामध्ये एकजीव करून घेणार आहे. आणि तेलामध्ये छान अशी एकजीव करायची आहे. गॅस थोडा कमी ठेवायचा, म्हणजे तेलामध्ये न मिसळता अशी उडू नये यासाठी. आणि थोडंसं मिक्सरमध्ये जरा जास्तीचंच वाटण राहिले म्हणून थोडंसं पाणी टाकून यामध्ये घालते आणि पुन्हा एकदा छान अशी हलवून घेते. आणि माझ्याकडून काय झालं माहिती आहे का, यामध्ये मला टोमॅटो घालायचं होतं आणि टोमॅटो घालायचंच विसरलं. मग मी काहीतरी जुगाड करायचं म्हणून एका कडेला पूर्ण प्युरी ओढून घेतली आणि मग तेल टाकलं आणि तेलाला थोडं गरम होऊ दिलं आणि मग लगेच त्यामध्ये टोमॅटो घातलं. आणि टोमॅटो एकदाच असं परतलं, ते काही वेगळं परतना म्हणून रागाने पूर्ण प्युरीमध्येच मिक्स केलं, म्हणत मिसळून जाईल आणि प्युरी शिजत आहे तोपर्यंत शिजवून पण निघेल. तुम्ही पाहू शकता मी टोमॅटो पूर्ण यामध्येच मिक्स केले आणि आता प्युरी जरा घट्ट घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे याचं पाणी जे आहे खालचं ते आटून जायला लागलेलं आहे. मग आता लगेच काय करायचं, आपण यामध्ये घालायचे आहेत सुके मसाले. तर सुक्या मसाल्यांमध्ये काय करायचं, सुरुवातीला घालायची थोडीशी हळद, अगदी अर्ध्याच्या अर्धा चमचा हळद घालायची आहे, कारण आपण अगोदरही यामध्ये हळद घातलेली आहे. मग यामध्ये घालायची 1.5 चमचा लाल मिरची पावडर. तुमचे तिखट असेल तर जरा कमीच घाला, माझी अजिबातच तिखट नाही आहे म्हणून मी थोडी जास्तीची घालते. आणि मग 1 चमचा काळा मसाला घालायचा, घरगुती काळा मसाला आहे, घरीच बनवला आहे. आणि मग नंतर यामध्ये घालायचा आहे थोडासा गरम मसाला आणि मग घालायची थोडीशी धने पावडर. आणि हे मसाले देखील या ग्रेव्हीमध्ये छान एकजीव करून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता आता संपूर्ण मसाले एकजीव झालेले आहेत. मग या शेंगा शिजवून घेतलेल्या शेंगा पाण्यासकटच यामध्ये घालायच्या आहेत. पाण्यासकटच घालायच्या आहेत. आणि तुम्हाला जर हे अजून जास्तच घट्ट वाटत असेल, तुम्हाला जर अजून पाणी ॲड करायचं असेल तर दुसरं पाणी घाला, पण पाणी गार नका घालू, पाणी गरम करून घाला. मी हे पाणी उकळून ठेवलं होतं आणि मग हे पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता भाजी छान झालेली आहे आणि काळजी करायची गरज नाही. थोडा वेळ भाजी शिजल्यानंतर पाणी कमी होणार आहे. तर छान अशी भाजी ही शिजलेली आहे. त्यामध्ये आपल्याला काय करायचं, मीठ घालायचं आहे चवीपुरतं. मीठ जरा कमी घालायचं, कारण आपण पहिल्यांदा भाजी शिजताना देखील मीठ यामध्ये घातलं होतं. आणि आता तुम्ही पाहू शकता भाजी छान उकळलेली आहे, छान भाजीला उकळी देखील आलेली आहे. तरीसुद्धा अगदी 2 मिनिटं अगदीच कमी गॅसवर भाजी ठेवायची आहे. मग म्हणजे याला छान अशी तरी येईल. तुम्ही पाहू शकता आता याला तरी यायला सुरुवात झालेली आहे. भाजी छान अशी शिजलेली देखील आहे. 15 मिनिटं मी भाजी कमीच गॅसवर ठेवलेली होती. आणि आता तुम्ही पाहू शकता भाजीचा रंग काय अप्रतिम आलेला आहे. आणि आता भाजी घेते मी खायला. तर एका प्लेटमध्ये भाजी मी काढून घेते. तुम्ही ही भाजी बाजरीच्या, ज्वारीच्या भाकरीसोबत देखील खाऊ शकता. आता मी ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खाणार आहे. तुम्हाला दाखवते, बाजरीची भाकरीसोबत देखील दाखवते. आता आधी छान असे मी काढून घेते एका प्लेटमध्ये आणि तुम्ही पाहू शकता मी भाजी एका प्लेटमध्ये घेतली आहे आणि सर्व देखील झाली आहे. तर बाय बाय, भेटूयात उद्या.